अरे लुळ्या पांगळ्यासारखं वागायचं नाही, रगेल वागायचं रगेल. हा डायलॉग तुम्ही सोशल मीडियावरील रील्समध्ये ऐकला असेल. हा डायलॉग बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा. पण आता हेच सुरेश धस वादात सापडलेत. गेल्या काही दिवसांपासून एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दूध भेसळखोराविरोधात कारवाईचा धडाका लावलाय. त्यानंतर दूध भेसळ आणि कारवाईचा हा मुद्दा सर्वसामान्य नागरिकांपासून ते विधिमंडळापर्यंत गाजला. विधानसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दूध भेसळीचा मुद्दा मांडला. त्यांनी नाव न घेता बीड जिल्ह्यातील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत चर्चा व्हायला लागली आणि या चर्चेचा रोख आमदार सुरेश धसांच्या पत्नीकडे जायला लागला. यावर सुरेश धसांकडून उत्तर येणं स्वाभाविक होतं आणि तसं झालंही. दूध भेसळीवर जयंत पाटलांनी नेमके काय आरोप केले होते, आता या आरोपांवर आष्टीचे आमदार सुरेश धस काय म्हणालेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात आमदार सुरेश धसांच्या पत्नीची काय भूमिका आहे, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. जयंत पाटलांनी सभागृहात बीडच्या एका आमदाराच्या पत्नीचा उल्लेख करत आरोप केले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस चर्चेत आलेत. सुरेश धस यांचा बीड जिल्ह्याच्या राजकारणात विशेषतः आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे. 1999मध्ये ते पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर 2004मध्ये भाजप आणि 2009मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर असं सलग 3 टर्म ते विधानसभेत निवडून आले. 2014च्या विधानसभेत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2018मध्ये पंकजा मुंडेंनी मोठी खेळी खेळली. धसांना भाजपत घेतलं आणि त्यावेळच्या उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक संस्थांच्या जागेवर भाजपमधून विधान परिषद सदस्यपदाची निवडणूक लढवली आणि विधान परिषदेवर निवडून आणलं. त्यानंतर 2024मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून भाजपकडून विधानसभेवर निवडून आले. हे झालं त्यांच्या राजकीय करिअरविषयी. आता येऊ आपल्या मूळ मुद्द्यावर. जवळपास आठवडाभरापूर्वी पुणे जिल्ह्यातील मनसर इथं अन्न व औषध प्रशासन विभागानं दूध वितरकाच्या गोदामावर छापे टाकले आणि या प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच विधानसभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू व्हायला लागली. काही माध्यमांनी बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीनं दूध प्रक्रिया कंपन्यांना निकृष्ट दर्जाचं दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केल्याची बातमी चालवली. पण या प्रकरणाच्या मुळाशी जायचं म्हटलं तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत नेमके काय आरोप केले होते हे पाहणं गरजेचं आहे. जयंत पाटील यांनी सभागृहात बीड जिल्ह्यातील दूध भेसळीच्या मुद्द्यावर बोलताना एका आमदाराच्या पत्नीविरोधात गंभीर आरोप केले. जयंत पाटील बोलताना म्हणाले की संबंधित महिला, डेअरी चालक आणि दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर दबाव टाकत असल्याची तक्रार समोर येत आहेत. तसंच मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांनाही निकृष्ट दर्जाचं दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केली जाते. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यानंतर संबंधित महिलेची बातमी लावल्यानंतर माध्यमांवर दबाव टाकला जात असल्याचा मुद्दाही जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. संबंधित प्रकरणाची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या माध्यम संस्थेला धमक्या दिल्या. संबंधित आमदाराची पत्नी संपादकांना थेट फोन करून दबाव आणत असल्याचा दावाही त्यांनी केला आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. संबंधित व्यक्ती कोण आहे, ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे हे स्पष्ट करावं अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. जयंत पाटलांच्या आरोपांवर सुरेश धसांनी अत्यंत आक्रमक होत आपली प्रतिक्रिया दिली. सुरेश धस हे बीडमधील मच्छिंद्रनाथ गडाच्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी 13 जुलैला आले होते. इथं माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जयंत पाटलांना सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, जयंत पाटलांनी माझ्या नादाला लागू नये, मी काय सहज डिवचायचा माणूस नाही. मी जर का उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडं चालवायची, इकडं बीडमध्ये नाही. सुरेश धस एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढं ते म्हणाले, तुम्हाला पाहून बाकीचे लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाहीत. देवानं तुम्हाला जेवढं डोकं दिले त्यापेक्षा 1% जास्त डोकं आमच्या देवानं आम्हाला दिले. तुम्ही आमच्या भागात येऊन जर आम्हाला डिवचण्याचं काम करत असाल तर मग आम्हीही तुमच्या भागात येऊन तुम्हाला डिवचू. अशा कडक शब्दांत भाजप आमदार सुरेश धसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटलांना जाहीर आव्हान दिलं. तसंच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की माझ्या सहकारी संघाचं दूध कमी झालं असेल तर थेट माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझ्या पत्नीनं कोणालाही फोन केलेला नाही. माझा किंवा पत्नीचा कोणत्याही वर्तमानपत्राच्या संपादकाला किंवा दूध उत्पादक शेतकऱ्याला धमकावण्याशी दूरपर्यंत कसलाही संबंध नाही.
माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर केले जाणारे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हणत धस यांनी पलटवार केला. जर माझ्या सहकारी दूध संघाचं दूध कमी झालं असेल आणि त्यात काही गैरप्रकार आढळला तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, पण हेच नियम सगळ्यांना लागू झाले पाहिजेत. जिल्ह्यात किंवा राज्यात ज्या ज्या दूध संस्थांचं दूध संकलन कमी झाले त्या सर्वांची चौकशी करा आणि त्या सर्व संस्था चालकांवर गुन्हे दाखल करा असं सुरेश धस यांनी म्हटले. असं म्हणत असताना सुरेश धसांनी जयंत पाटलांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाकडे बोट दाखवत महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री कोण होतं, ज्यांच्या कालावधीत जिओ टॅगिंगचा GR काढला गेला आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची मोठी लूट केली, हा सगळा प्रकार नेमका काय होता हे सगळं पुढच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी आपण सर्वांसमोर मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळं आता राज्यातील दूध भेसळ आणि दूध संकलन, जिओ टॅगिंग आणि महालक्ष्मी संस्थेबाबत करण्यात आलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात केलेल्या आरोपांनंतर सुरेश धस यांनीही जयंत पाटलांना जाहीर आव्हान दिले. जयंत पाटलांनी कोणत्याही आमदाराचं किंवा त्यांच्या पत्नीचं नाव न घेता आरोप केले होते. मात्र सोशल मीडियावर आणि काही माध्यमांनी सुरेश धस यांच्या पत्नीचं दूध खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा झाली आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकंदरीत आता या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि राज्यभरातल्या अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.